नमस्कार मंडळी, मी आहे चैतन्य आणि मी चैतन्याची बायको. आज आहे गुढीपाडव्याचा दिवस. आज आम्ही करतो एक नवीन सुरुवात. आम्ही दोघं मिळून ब्लॉग शूट करणार आहे आणि आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही निघालोय तुळजापूरला. आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आम्ही तसंच एक सरप्राईज प्लॅन केलेला आहे, तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ. आम्ही आता जस्ट हैदराबादवरनं निघालेलो आहे. सकाळचे 6 वाजलेले आहे. लेट्स सी आपण तुळजापूरला किती वाजता पोहोचू. हा आहे हैदराबादचा ORR. यू लाईक इट? कुठून आणले आपण हे? घराच्या जवळ. हॉटेलच्या चोरून आणले. फुलांच्या वासामुळे कदाचित अशी गाढ निद्रा आली असेल. पवनचक्की एकदम गपगुमान शांत उभी आहे. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही आता प्रवेश केलेला आहे. आता जोर जोरात फिरायला लागलेली आहे. आता ऑलमोस्ट 9 वाजलेले आहे. आम्ही जस्ट नाश्ता केला, घरून आणलेला ढोकळा खाल्ला. अजून जवळपास 80 किलोमीटरच्या आसपास अजून बाकी आहे तुळजापूर. आरामात 1 तासाच्या आतमध्ये आम्ही आता पोहोचून जाऊ. सोलरच्या प्लेटा मस्त ऊन शेकत बसलेले आहेत. सकाळचे 10:15 वाजलेत. आम्ही पोहोचलोय तुळजापूरला. आता पोहोचून गाडी पार्किंग मध्ये लावून आम्ही डायरेक्ट दर्शन करायला चाललेलो आहे. आमचं आता तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानीचं दर्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर खूप सारा राडा पण झाला. काय झालं की आम्ही तिथं पार्किंगचं तिकीट घेऊन गाडी पार्क केली होती. तिथं आम्हाला 500 रुपयाचा नो पार्किंगचा फाईन पडला. आला नाही, पण आता आम्ही त्याची कंप्लेंट टाकणार आहे फॉर्मल. ही जे नगर परिषदेचे लोक आहे किंवा जे पण टेंडर आहे ते लोक काहीतरी घोटाळा करताय, चुकीच्या ठिकाणी गाड्या पार्क करायला लावताय आणि मग पोलीस त्यावरती फाईन लावताय. त्यानंतर आम्ही छान असं जेवण केलं. जेवण कसं होतं? It was very nice. Too good. So there's a restaurant, guys, called Samadhan Hotel. ते just मंदिराच्या बाहेर हायवे वरतीच आहे. It's a very low key hotel, but you go there, the food is absolutely amazing. Perfect Maharashtrian food, you can say. भाकरी वगैरे तिकडे सगळं भेटतं. So you guys can try that. So we'll soon be uploading a video regarding the scam that happened. So we were not expecting this. It is very funny. Plus it is very like I used to see blogs of the people and they were like की आमच्यासोबत असं झालं तसं झालं वगैरे वगैरे. I used to think की ह्यांच्याच सोबत कसं होतं आणि आज ते प्रत्यक्षात आमच्यासोबत झालं and it was very funny. But yes, nowadays we are watching Big Boss. So we are in full spirit. So आम्ही तिकडे जाऊन भांडून आलो, सगळं करून आलो वगैरे वगैरे. पण आमच्याकडे जास्त टाइम नव्हता. So we eventually had to leave because we are now en route Pandharpur. And we'll keep you updated on the next. आम्ही आता जेव्हा सोलापूरवरनं पंढरपूरला जायला निघालो तेव्हा रस्त्यात मला एक हॉटेल दिसलं, ज्याची ॲड मी खूप वेळेस इंस्टाग्रामवरती किंवा अमेझॉनवरती बघितलेली. ते म्हणजे हे हॉटेल जयशंकर. याची शेंगदाणा चटणी फार जास्त प्रसिद्ध आहे. आम्ही आता ती इथून घेतलेली आणि आम्ही इथं उतरल्यावर आम्ही बघितलं की त्यांचं कुंदा चहासुद्धा खूप फेमस आहे. तर मी तो पण ट्राय केला. इट वॉज व्हेरी नाईस. जर तुम्ही ह्या रोडवरनं कधी जात असाल तर यू शुड ट्राय दिस. आम्ही पंढरपूरला पोहोचलो. भक्त निवासामध्ये रूम घेतली आणि वातावरण इतकं जास्त आता पावसाचं झालेलं आहे. वादळ सुटलेलं, खूप जास्त वारा सुटलेला आहे. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहे. आम्ही आता दर्शनाला चाललेलो आहे. रात्रीचे वाजलेत 11. तुफान पाऊस पडलेला आहे. आम्हाला दर्शनाला जवळजवळ 3 तास लागलेत. दर्शन सुंदररित्या झालेलं आहे. हे महाद्वार. विठोबानंतर मस्त पोटोबा आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आमचं आता पंढरपूरचं दर्शन झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी आता आम्ही आता घरी जायला निघालेलो आहे. घरी जाऊन एक छान असं सरप्राईज मी आईला देणार आहे, कारण तिला माहिती नाही की आम्ही दोघं येतोय हैदराबादवर. आम्ही रात्री इथं स्टे केला. असं छान सुंदर असं भक्तनिवास इथे पंढरपूरला. तुम्ही आला तर जरूर इथं थांबा. फक्त 1200 रुपयाच्या अराउंड तुम्हाला इथं रूम भेटेल, नॉन AC. सुंदर दगडाच्या याच्यामध्ये बांधकाम इथं केलेलं आहे. सकाळ झालेली आणि छान असं सूर्योदय इकडे होत आहे बघा. पाठीमागे सुंदर सूर्य दिसत आहे. तर ही आहे चंद्रभागा नदी मित्रांनो. तिच्या पुलावरनं आम्ही चाललेलो आहे. बायकोची जोपर्यंत झोप चालू होती तोपर्यंत मी आईला फोन केला आणि लोणीजवळ जेव्हा आम्ही पोहोचलो होतो तेव्हा तिला सांगितलं की तुझ्यासाठी एक पार्सल येत आहे. हे पार्सल आहे. हे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.